तर याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ पोलराइड स्टडी करतोय. दे आर यूज इन सन ग्लासेस, विंडशील्ड ऑफ ऑटोमोबाईल किंवा अवॉइड ग्लेअर ऑफ लाईट किंवा रिमूव्ह हेडलाईट ग्लेअर असे याला आपण म्हणू शकतो. रिमूव्ह हेडलाईट ग्लेअर म्हणजे एखाद्या व्हेकल कडून जी समोरून रात्रीच्या वेळी ट्रॅव्हलिंग करत असताना समोरून लाईट आल्यानंतर काय होतं, लाईट मोठ्या प्रमाणावर चमकते आणि त्याच्यामुळे आपल्याला समोरचं काहीही दिसत नाही. त्याला काय म्हणतो आपण, हेडलाईट ग्लेअर असं म्हणतो. ते रिमूव्ह करण्यासाठी याचा आपण वापर करू शकतो पोलराइडचा. म्हणजे याच्यामध्ये सपोज इथे एक सपोज या पद्धतीने एक हेडलाईट आहे, सपोज लाईक दिस. सपोज देर इज अ हेडलाईट अलॉंग विथ अ बल्ब हिअर. तर इथं जो ग्लास असणार आहे, या ग्लासवर काय करायचं, हॉरिझॉन्टल पोलराइड लावायचा. एक पोलराइड हॉरिझॉन्टल लावायचा आणि इथं सपोज हा गॉगल असेल. ओके. आणि याच्यावर काय केला, व्हर्टिकल पोलराइड लावला आपण. व्हर्टिकल पोलराइड लावला तर हा पहिला जो पोलराइड तो काय करणार आहे, फक्त हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन म्हणजे पोलराइज लाईट प्रोड्यूस करणार आणि त्याच्यामध्ये काय असणार, फक्त हॉरिझॉन्टल व्हायब्रेशनच असणार आहेत फक्त. म्हणजे पोलराइडचा ऍक्सिस हॉरिझॉन्टल असेल तर फक्त हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन्स फक्त बाहेर येणार आहेत आणि हे व्हायब्रेशन या व्हर्टिकल पोलराइड मधून पास होऊ शकणार नाहीत. म्हणजे इथंच कट ऑफ केले जाणार आणि त्याच्यामुळे हेडलाईट मधून येणारी पर्टिक्युलरली लाईट जी आहे ती आपल्या डोळ्यावर पडणार नाही. बाकीची अनपोलराइज लाईट जी आहे ती मात्र आपल्याला दिसणार, पण तो हेडलाईटची लाईट जी ती फक्त आपल्याला दिसणार नाही. त्याचबरोबर ओल्ड पेंटिंग जे आहेत, कलर कॉन्ट्रास्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी, कलर कॉन्ट्रास्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी त्या ओल्ड पेंटिंगवर काय केलेलं असतात, हे पोलरायझिंग शीट्स लावलेले असतात. त्याच्यामुळे काय होणार आहे, कलर कॉन्ट्रास्ट बेटर होणार आहे. किंवा डबल पिक्चर्स इन अ सिंगल पिक्चर, डबल पिक्चर फोटो प्रोड्यूस करण्यासाठी देखील काय करतो आपण, पोलराइडचा वापर करू शकतो. म्हणजे एकाच पिक्चरमध्ये एका साईडनं बघितलं तर वेगळं चित्र दिसते आणि दुसऱ्या साईडनं बघितलं तर थोडंसं वेगळं आपल्याला पिक्चर दिसतं. ओके, दिसू शकतं. हे जे आहे ते काय केलेलं असतं, बाय युझिंग पोलराइड्स केलेलं असतं. म्हणजे एक जे पिक्चर आहे ते व्हर्टिकली पोलराइज्ड, म्हणजे दोन पिक्चर एकाच ठिकाणी लावलेले असतात. एकावर व्हर्टिकल पोलरायझिंग सीट लावलेली असते आणि दुसऱ्यावर हॉरिझॉन्टल पोलरायझिंग सीट लावलेली असते आणि त्याच्यामुळे डिफरंट डायरेक्शन बघितलं तर आपल्याला काय दिसतात, एकाच ठिकाणी दोन इमेजेस, डिफरंट इमेजेस दिसू शकतात. ओके, तर अशा प्रकारे काही पोलराइड्सचे युजेस आहेत, लक्षात घ्या. किंवा आपला जो एलसीडीचा डिस्प्ले जो आहे, एलसीडी डिस्प्ले, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले जो आहे ना, त्याच्यावर देखील काय केलेलं असतं, या पोलरायझिंग शीट्स वापरलेले असतात. used on LCD डिस्प्ले. किंवा कॅमेराची जी लेन्स असते, कॅमेराच्या लेन्सवर देखील काय केलेलं असतं, पोलराइड हे लावलेले असतात, जेणेकरून फोटोग्राफ क्वालिटी जी आहे ती चांगली येते ड्यू टू पोलराइड. ओके, युज्ड इन कॅमेराज ऑल्सो. म्हणजे भरपूर ठिकाणी पोलराइडचा वापर केला जातो. सो पोलराइड मुळे काय होतं, पोलराइड मधून काय होणार आहे, एका पर्टिक्युलर पर्टिक्युलर डायरेक्शनच्या व्हायब्रेशनची लाईट येते आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला चांगली पिक्चर क्वालिटी मिळू शकते. पोलराइड मध्ये एक पर्टिक्युलर डायरेक्शन असते, लक्षात घ्या, आणि त्या डायरेक्शनच फक्त काय होतात, लाईट पोलराइज होते. ती डायरेक्शन त्या पोलराइड वर दिलेली असते. ओके, सो एका पर्टिक्युलर डायरेक्शननं आपण काय करू शकतो, लाईटला पोलराइज करू शकतो बाय युझिंग पोलराइड. आता बघा, इथं समजा लक्षात घ्या, या पद्धतीनं आहे. सपोज ही एक अनपोलराइज लाईट आहे, ठीक आहे, आणि याच्यामध्ये व्हायब्रेशन्स कसे आहेत, दोन्ही डायरेक्शन व्हायब्रेशन आहेत, अप अँड डाऊन. आणि याच्या समोर समजा काय केला, एक पोलराइड ठेवला. याच्या समोर एक या पद्धतीनं सपोज पोलराइड ठेवलेला आहे, पोलरायझिंग शीट ठेवलेली आहे, ठीक आहे. तर याच्यामधून पास होत असताना
याच्यामधून पास होताना समजा याचा ऍक्सिस व्हर्टिकल असेल, याचा ऑप्टिक ऍक्सिस काय असेल, व्हर्टिकल असेल, तर इथून पुढे फक्त आपल्याला काय मिळणार आहेत, व्हर्टिकल व्हायब्रेशन फक्त मिळतात. इथं कसे आहेत, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही आहेत, लक्षात घ्या. इन द प्लेन परपेंडिक्युलर टू प्लेन. तर पुढे मात्र काय मिळणार आहेत आपल्याला, फक्त व्हर्टिकल व्हायब्रेशनच मिळणार लाईटचे पोलराइड मधून पास केल्यानंतर. त्याच्या पुढे आणखी एक पोलराइड ठेवला आपण, सपोज आणखी एक पोलराइड आपण समजा ठेवला या पद्धतीने. आणि त्याचा जर ऍक्सिस या पद्धतीनं हॉरिझॉन्टल असेल, ऍक्सिस काय असेल याचा हॉरिझॉन्टल, तर हे व्हर्टिकल व्हायब्रेशन जे आहेत ते इथंच काय होणार आहेत, कट आउट होणार आहेत आणि इथून पुढे आपल्याला लाईटच मिळणार नाही, नो लाईट. म्हणजे पहिला जो पोलराइड आहे तो काय करतो, पोलरायझिंगचं काम करतो, म्हणून याला काय म्हणतात, पोलरायझर असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो आहे तो काय करतो, ती लाईट पोलराइज आहे का नाही हे चेक करतो, दॅट इज अॅनालायझर. म्हणजे एका समोर एक आपण दोन पोलरायझर ठेवले, दोन पोलराइड्स ठेवले, एका समोर एका पाठोपाठ एक आपण दोन पोलराइड ठेवले. पहिला जो पोलराइड आहे त्याला पोलरायझर म्हणायचं, याला फिक्स्ड ठेवायचं. आणि दुसरा जो पोलराइड आहे त्याला अॅनालायझर म्हणायचं. याला जर रोटेट केला तर तुम्हाला इथं लक्षात येईल की लाईटची इंटेन्सिटी जी आहे ते काय होते, व्हॅरी होते. म्हणजे ज्यावेळी दोन्ही पोलराइड पॅरल असतात त्यावेळी समोर आपल्याला लाईट मिळते. आणि अॅनालायझर आपण कंटिन्युअसली रोटेट केला तर लाईटची इंटेन्सिटी काय होणार, मॅक्सिमम पासून कमी 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 होत जाते. आणि ज्यावेळी दोघांचे ऍक्सिस एकमेकाला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर होतात त्यावेळी आपल्याला बाहेर लाईटच येताना दिसत नाही. म्हणजे याच्यावरूनच काय प्रूव्ह होतं की लाईटचं पोलरायझेशन होतंय, लक्षात घ्या. याच्यावरून प्रूव्ह होतं की लाईटचं पोलरायझेशन होतंय. आणि पोलरायझेशन फक्त कुणाचं होतं, ट्रान्सव्हर्स लाईटचं फक्त पोलरायझेशन होतं. अँड हेन्स इट इज प्रूव्ह दॅट लाईट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. याच्यावरून लाईट ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे असं प्रूव्ह होतं. म्हणजे पुन्हा एकदा इथं लक्षात घ्या, ही महत्वाची गोष्ट आहे. एका पाठोपाठ एक दोन पोलराइड्स ठेवले. फर्स्ट पोलराइडवर अनपोलराइज लाईट इन्सिडेंट केली. पहिला पोलराइड फिक्स ठेवला आणि दुसरा पोलराइड काय केला, आपण रोटेट केला. तर दुसऱ्या पोलराइडच्या म्हणजे नेक्स्ट साईडला तुम्हाला काय दिसणार आहे, तर याचा आन्सर येणार आहे लाईटची इंटेन्सिटी ऍज अॅनालायझर रोटेट्स किंवा ऍज सेकंड पोलराइड रोटेट्स काय होणार आहे, लाईटची इंटेन्सिटी तुम्हाला चेंज होताना दिसणार आहे. म्हणजे ज्यावेळी दोन्ही पोलराइड पॅरल असतील त्यावेळी तुम्हाला काय मिळणार आहे, मॅक्सिमम लाईट मिळणार. आणि ज्यावेळी दोन पोलराइड एकमेकाला परपेंडिक्युलर असतील त्यावेळी काय मिळणार आहे, आपल्याला झिरो लाईट मिळणार आहे. अॅनालायझरच्या एका रोटेशन मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, दोन वेळा मॅक्सिमम आणि दोन वेळा झिरो लाईट मिळणार आहे अॅनालायझरच्या एका रोटेशन मध्ये. आता इथं मात्र काय आहे, न्यूमरिकल्स आहेत. आता याच्यावर पोलरायझेशनचे न्यूमरिकल्स, तर त्याला काय म्हटलं जातं, मॅलस लॉ असं म्हटलं जातं. मॅलस लॉ हे खूप इम्पॉर्टंट आहे, आता लक्षात घ्या, कारण याच्यावर नीट अँड जेईला क्वेश्चन्स आलेले आहेत मॅलस लॉवर. आता याच्यामध्ये समजा हा फर्स्ट पोलराइड आहे, हा सेकंड पोलराइड आहे, ठीक आहे. फर्स्ट पोलराइड एक्झॅक्टली व्हर्टिकल त्याचा ऍक्सिस आहे, ओके. आणि सेकंड जो पोलराइड आहे त्याचा ऍक्सिस काय आहे, व्हर्टिकल बरोबर थोडासा तिरका आहे, लाईक दिस. तर इंटेन्सिटी कशी व्हॅरी होते लक्षात घ्या. सपोज हिअर देर इज अनपोलराइज लाईट असेल, इकडं अनपोलराइज्ड असेल आणि त्याची इंटेन्सिटी आय नॉट असेल, तर पहिल्या पोलराइड मधून लाईट पास केल्यानंतर काय होणार, त्याचं पोलरायझेशन होणार. आणि इथं बाहेर पडणारी जी लाईट आहे ती किती असते, I0/2 असते डायरेक्टली. किती असते, I0/2. त्याचबरोबर फर्स्ट पोलराइड आणि सेकंड पोलराइड यांच्यामध्ये अँगल थीटा असेल, ओके. इथली इंटेन्सिटी I1 असेल, I1 म्हणजे I0/2 येणार. तर इथली इंटेन्सिटी काय येते, I1 cos² θ/2 येते, ओके. म्हणजे पोलरायझर आणि अॅनालायझर मध्ये अँगल किती असेल, किंवा दोन सक्सेसिव्ह पोलराइड मध्ये अँगल काय असेल, ऑप्टिक ऍक्सिस मध्ये अँगल थीटा असेल, तर
अॅनालायझर मधून बाहेर पडणारी जी लाईटची इंटेन्सिटी आहे ती किती असते I1 cos स्क्वेअर थीटा बाय 2 म्हणजे प्रिव्हियसचं काय होणार आहे प्रिव्हियसची इंटेन्सिटी कमी होणार आहे आणि ती कितीनं कमी होणार आहे cos स्क्वेअर थीटा बाय 2 न कमी होणार आहे लक्षात येते का बघ म्हणजे सुरुवातीला अनपोलराइज लाईट जे आहे ना त्याचं काय होतं हाफ होते इंटेन्सिटी आणि हाफचं तिथून पुढे अनेक पोलरायझर आपण ठेवले तर प्रत्येक इंटेन्सिटीचं काय होणार आहे cos स्क्वेअर थीटा बाय 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2 असं काय होणार आहे विथ रिस्पेक्ट टू इच पोलराइड कमी 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 होत जाणार आहे याला काय म्हटलं जातं मॅलस लॉ असं म्हटलं जातं म्हणजे पुन्हा एकदा बघा इन्सिडेंट इंटेन्सिटी 100% असेल आणि ही अनपोलराइज्ड असेल ठीक आहे तर पोलराइज झाल्यानंतर की किती इंटेन्सिटी राहणार 50% इंटेन्सिटी फक्त राहणार आहे आणि पोलराइज लाईट प्रोड्यूस होणार त्याच्या समोर आपण काय ठेवला आता अॅनालायझर ठेवला म्हणजे आणखी एक पोलराइड ठेवला तर दोघांचे ऍक्सिस पॅरल असेल तर ऍज इट इज 50% ओके ऍज इट इज 50% आणि दोघांच्या ऍक्सिस मध्ये अँगल जर थीटा असेल म्हणजे याचा ऍक्सिस ओके याचा ऍक्सिस आणि याचा ऍक्सिस यांच्यामध्ये काय असेल अँगल थीटा असेल तर 50% cos स्क्वेअर थीटा बाय 2 म्हणजे याच्यावर जी लाईट इन्सिडेंट होणार ना पोलराइज लाईट सो पोलराइज लाईट इंटू cos स्क्वेअर थीटा बाय 2 एवढी इंटेन्सिटी इथून बाहेर पडते ओके म्हणजे कुठलाही पोलराइड असेल म्हणजे थोडक्यात हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कुठलाही पोलराइड असेल अनपोलराइज लाईट इन्सिडेंट केली तर पुढे काय होणार आहे 100%चं 50%च होणार लाईटची इंटेन्सिटी ओके ही अनपोलराइज असेल तर आणि पोलराइज लाईट इन्सिडेंट केली पोलराइज्ड लाईट जर इन्सिडेंट केली तर ते व्हायब्रेशन्स आणि याचा ऍक्सिस कसा आहे त्याच्यावरती डिपेंडेंट आहे ऍक्सिस आणि म्हणजे पोलराइडचा ऍक्सिस आणि व्हायब्रेशनची डायरेक्शन पॅरल असेल तर काय होणार ऍज इट इज सगळीच लाईट बाहेर पडणार म्हणजे इकडे 100% असेल तर ऍज इट इज 100% बाहेर पडणार आणि थीटा अँगल असेल तर काय होणार आहे cos स्क्वेअर थीटा बाय 2 न ती लाईट कमी होणार आणि बाहेर पडणार आहे लक्षात येत आहे तर याच्यावरचे काही न्यूमेरिकल जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया